नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील गणित, त्यात पाठ 23वा शिरोबिंदू, बाजू, त्रिकोण, चौरस व आयत। त्याच्यातला पहिला प्रश्न पाहूया। पुढील पैकी कोणती आकृती चौकोनाची नाही? मग चौकोनाची म्हणजे काय? जी आकृती बंदिस्त आहे, म्हणजे काय? जी मोकळी नाही आणि ज्याला 4 बाजू असतात। मग ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, 2 बरोबर आहे, 4 बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 बरोबर नाही, कारण ही बंदिस्त नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे दुसरा। पुढील पैकी कोणत्या आकृतीला 4 शिरोबिंदू असणार नाहीत? आता 4 शिरोबिंदू हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की शिरोबिंदू कोणाला म्हणतात। मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा त्रिकोण, त्रिकोणाला ज्या ठिकाणी 2 कोपरे, हे 2 बाजू एकमेकांना जॉईन होतात, त्याला म्हणतात शिरोबिंदू। 1 2 3 त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत। चौकोनाला 4, चौरसाला 4 आणि आयतालाही 4 असतात। 1 2 3 4 आणि आपल्याला काय विचारलंय? 4 शिरोबिंदू असणार नाहीत, तर पर्याय क्रमांक 1 याला 4 शिरोबिंदू नाहीत। पुढचा प्रश्न आहे तिसरा। सोबतच्या आयतात शिरोबिंदू क च्या समोरील शिरोबिंदू कोणता? आता क च्या समोरील विचारलेला आहे। हा क विद्यार्थी मित्रांनो, क च्या समोर ग आहे, क चा समोर हा ख नाही, हा शेजारील आहे, त्याच्या बाजूला आहे, आणि हा पण त्याच्या शेजारी म्हणजे बाजूचा आहे। समोरील सांगितला तर ह्या पद्धतीने घ च्या समोरील ख या पद्धतीने ओळखायचा आहे। मग याचं योग्य उत्तर काय येतंय? ग, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे चौथा। सोबत दिलेले 4 बिंदू एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन, एका वेळी प्रत्येकी 2 बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? आता पहा, या ठिकाणी अ पासून सुरुवात करू, ड पर्यंत घेतला 1 आणि 2, नंतर क्रमाने ड आणि क, नंतर क्रमाने क आणि ब, नंतर ब आणि अ, असे आपण क्रमाने 2 शिरोबिंदू घेऊन आकृती तयार केलेली आहे। नंतर काय सांगितलंय? कोणती आकृती तयार होईल? मग या ठिकाणी त्रिकोण, ही त्रिकोणाची आहे का? नाही। चौरस, चौरसाच्या काय आहेत? चारही बाजू सारख्या मापाच्या असतात, ह्या चारही बाजू सारख्या मापाचा नाहीत, म्हणून ही पण येणार नाही। आयत नाही, आयताच्या समोरासमोरील बाजू ह्या सारख्या मापाच्या आहेत, म्हणून हा आयत पण नाही। उरलं काय? चौकोन, चौकोनाला फक्त 4 बाजू असतात, त्या लहान मोठ्या असल्या तरी चालते, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 5वा। पुढील आकृतीतील त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची संख्या किती? आता त्रिकोण आहे, शिरोबिंदू तुम्हाला अगोदर समजवलं मी, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आहे 6वा। सोबतच्या आकृतीतील एकूण किती चौरस तयार झाले आहेत? इथं चौरस आपल्याला मोजायचे आहेत। सूचना काय दिली आहे? चौरसांची संख्या जर शोधायची असेल तर अंकांच्या वर्गांची बेरीज या सूत्रानुसार इथं शोधूया। 1 2 3 4, आता 4 क्रमांक आहेत, तर या 4 ची वर्गांची बेरीज, एकाचा वर्ग 1, 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9 आणि 4चा वर्ग 16। मग वर्गसंख्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे। वर्गसंख्या कशा शोधतात? त्याच संख्येने गुणल्यावर, आता 2 गुणिले 2, डोक्यावर 2 दिला आहे म्हणून 2 वेळेस गुणाकार, त्याच संख्येला त्या संख्येने गुणून आलेलं उत्तर म्हणजेच वर्गसंख्या। मग ह्या ठिकाणी सर्वांची काय करायची आपल्याला? बेरीज। 1 आणि 4 5 झाले, 5 मध्ये 9 मिळवले तर 14 होतात, आणि 14 मध्ये 16 मिळवले तर 30 होतात,
म्हणजे याचं उत्तर आलं 30. इथं 30 दिलंय, पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न 7वा. दिलेल्या चौकोन निश्चितपणे चौरस आहे हे पुढीलपैकी कोणत्या विधानाच्या आधारे सांगता येईल? निश्चितपणे चौरस आहे. मग या ठिकाणी पहा, सर्व कोण काटकोन आहेत. या ठिकाणी जर अशी आकृती घेतली विद्यार्थी मित्रांनो, किंवा अशी घ्या, सर्व कोण काटकोन सांगितले, हे काटकोन आहेत बरोबर, म्हणजे 90 अंशाचे. हा आयत आहे, याचे पण काय आहे, सर्व कोण काटकोन आहेत. निश्चितपणे चौरस आहे, चौरस असली पाहिजे. मग कळेल का आपल्याला नेमकं ही काही नाही, आपल्याला कळत नाही. पुढचं पाहूया. सर्व बाजू समान लांबीच्या आहेत. सर्व बाजू, आता हे बाजू घ्या, बाजू सर्व समान लांबीच्या जर असतील तरी मग हा चौरस आहे का? कळेल का? सारखे आहेत पण 90 डिग्रीचा आहेत का ते उल्लेख केलेला नाही, म्हणजे 90 अंशाचा आहेत का या बाजू असा उल्लेख केलेला नाही, म्हणून निश्चितपणे सांगू शकत नाही. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत. समोरासमोरील बाजू समान लांबीच्या आहेत, म्हणजे ही आणि समान, ही आणि ही समान, म्हणजे तो आयत होतोय, चौरस नाही. सर्व कोण काटकोन आहेत. सर्व कोण कसे आहेत? काटकोन आहेत. म्हणजे पहा, हे सर्व कोण काटकोन आहेत. पुढे काय सांगले? व सर्व बाजू समान लांबीच्या, ह्या बाजू काय आहेत? समान लांबीच्या आहेत. मग अशा वेळेस निश्चितपणे आपण सांगू शकतो की हा चौरस आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर. पुढचा आहे 8वा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या आकृतीतील त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे? मग समद्विभुज म्हणजे काय? ज्या त्रिकोणाचा समोरासमोरील बाजू सारख्या मापाच्या असतील, किंवा ह्या बाजू सारख्या मापाच्या असतील, किंवा ह्या बाजू सारख्या मापाच्या असतील, आणि एक बाजू ही वेगळ्या मापाची असते. द्विभुज, भुज म्हणजे बाजू. मग या ठिकाणी इथं काय दिसतंय पहा, तुम्हाला व्यवस्थित समजून देतो. या ठिकाणी 2 रेषा आहेत, म्हणजे काय झाला, हा त्रिकोण सर्व जे बाजू आहेत याचा सारख्या मापाचा आहे. या ठिकाणी इथं 2 रेषा, इथं 2 रेषा, म्हणजे या दोघी बाजू सारख्या मापाचा आहेत. आपल्याला ते विचारलोय, समद्विभुज त्रिकोण, म्हणून पर्याय क्रमांक 2. या तिघी बाजू वेगळ्या आहेत, कारण 1 रेषा, 3 रेषा, 2 रेषा वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. इथं पण त्याच पद्धतीने, म्हणून 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 9वा. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, म्हणून माझ्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सबस्क्राईब केलं असेल तर लाईक करायला पण विसरू नका, आणि व्हिडिओ कुठून बघताय ते कॉमेंट मध्ये मला कळवा. चला विद्यार्थी मित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न 9वा. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. 2 त्रिकोण एकमेकांना जोडून तयार झालेल्या चौकोनाला किती शिरोबिंदू असतील? या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, असा जर घेतला त्रिकोण, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू आहेत, आणखी एक त्रिकोण याला जर जोडला तर बघा, हा एक त्रिकोण तयार झाला आणि हा एक त्रिकोण तयार झाला. 2 त्रिकोण या ठिकाणी जोडलेले आहेत एकमेकांना. मग शिरोबिंदू म्हणजे तुम्हाला माहित आहे, पाठाच्या सुरुवातीला जी माहिती आहे ती व्यवस्थितपणे समजून घ्या अगोदर, जर कळले नसतील तर. 1 2 3 4 किती शिरोबिंदू मिळाले आपल्याला? 4, म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 10वा. आयताचा प्रत्येक कोण टिमटिंब असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आयत घेऊया, हा आयत आहे. मग ह्या ठिकाणी काय सांगितलंय? आयताचा प्रत्येक कोण टिमटिंब असतो. मग आयताचा हा प्रत्येक कोण कसा आहे मला सांगा? किती अंशाचा आहे तो? तर 90, म्हणजे 90 अंशाचा. मग अशाला आपण काय म्हणतो? लघुकोन म्हणू का? नाही. काटकोन, बरोबर, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे 11वा. पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? सत्य नाही म्हणजे बरोबर नाही. समभुज त्रिकोणाचे तिन्ही कोन लघुकोन असतात. समभुज बघा, हे समभुज,
मग याचे तिन्ही कोण काय सांगितले? लघुकोण. इथून मोजला तर लघु आहे, हा पण आणि हा पण. हे काय आहे? बरोबर आहे. आपल्याला नाही म्हणजे चुकीचं शोधायचंय, पण हे बरोबर आहे कारण हे काय आहे? 90 अंशापेक्षा लहान आहेत तिन्ही कोण. पुढचा दुसरा काय सांगितलंय? काटकोन त्रिकोणात एक कोण काटकोन, उरलेले दोन कोण लघुकोन असतात. काटकोन त्रिकोण. आता बघा हा काटकोन काटकोन त्रिकोण. काटकोन म्हणजे जो 90 अंशाचा असतो तो. हा काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोणात एक कोण काटकोन, हा कोण काटकोन, उरलेले कोण लघुकोन. हे काय आहे? 90 अंशापेक्षा लहान. म्हणजे हे पण काय आहे? बरोबर आहे. पुढचं पाहूया. विशाल कोण त्रिकोण एक कोण विशाल कोण व एक कोण लघुकोन असतो. एक काटकोन आणि एक लघुकोन. विशाल कोण. आता बघा विशाल कोण, ही एक रेष, ही एक. हा जो आहे हा 90 अंशापेक्षा मोठा आहे. मग याच्यात काटकोन एक कोण काय आहे? काटकोन. इथं काटकोन तयार होतोय का? नाही, तो विशाल कोण आहे. म्हणजे 90 अंशापेक्षा काय आहे? तो मोठा आहे. 90 अंशापेक्षा मोठा असेल तर काटकोन होणार नाही. इथं कोणतीच बाजू त्याची काटकोन येत नाही. पण म्हणून पर्याय क्रमांक 3 चुकीचं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी चुकीचं आहे, म्हणजे आपल्यासाठी बरोबर आहे. ते त्यांच्यासाठी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न आहे 12वा. सोबतच्या आकृतीतील अनुक्रमे किती त्रिकोण व चौकोन तयार झाले आहेत? किती त्रिकोण आणि चौकोन या ठिकाणी तयार झाले ते आपल्याला शोधायचे. सुरुवातीला त्रिकोण सांगितले म्हणून त्रिकोण शोधूया. 1, हा 2, हा 3, हा 4. हे झाले 4. त्यानंतर असा नाही होत, हे दोघी जर मिळवले तर चौकोन होतोय, चौकोन होतोय. मग हा पूर्ण जर एक घेतला तर हा एक त्रिकोण होतोय. म्हणजे या ठिकाणी त्रिकोण मिळाले आपल्याला एकूण 5. आता या ठिकाणी पाहूया आपण चौकोन. मग या ठिकाणी ही रेषा जर कट केली म्हटली तर आपल्याला चौकोन मिळतोय. बघा, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू, चार बाजू. चौकोनाला 4 बाजू असल्या पाहिजे. मग या ठिकाणी ही मधली रेष कट केली का 4 बाजू मिळतायत. म्हणजे हा एक चौकोन तयार झाला. ही रेष कट केली तर 2, ही रेष कट केली तर 3. त्यानंतर या ठिकाणी ह्या दोघी रेषा जर कट केल्या तर 1, 2, 3, 4 बाजू म्हणजे 4 तयार झाले. नंतर ह्या दोघी रेषा, आता ह्या दोघी रेषा कट करू. हे बघा, ही आणि ही रेषा कट केली तर हा चौकोन तयार होतोय +1. नंतर ह्या दोघी रेषा कट केला, ही पण आणि ही पण, तर असा एक आणखी चौकोन तयार होतोय. म्हणजे एकूण चौकोन किती तयार झाले? 6. मग चौकोन लिहूया आपण 6. अनुक्रमे अगोदर 5 आणि 6 यायला हवा. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 5 आणि 6 पर्याय क्रमांक 2 मध्ये येतोय, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर 5 आणि 6. पुढचा प्रश्न आहे 13वा. पुढील पैकी अचूक विधान कोणते? अचूक म्हणजेच बरोबर. समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. आता आपण मागच्या प्रश्नात बघितलं विद्यार्थी मित्रांनो, समद्विभुज ज्याच्या 2 बाजू सारख्या असतात, एक बाजू वेगळ्या मापाची असते. हे काय सांगितलंय? अचूक विधान. अचूक म्हणजे बरोबर आहे. पहिलंच उत्तर मिळालं. पुढचं पाहूया. आयताच्या सर्व बाजूंची लांबी समान असते. हा आयत. आयताच्या फक्त काय सांगितलंय? समोरासमोरील बाजूंची लांबी समान असते. पण याने काय सांगितलंय? सर्व बाजूंची. म्हणजे हे काय चुकीचं आहे. याच पद्धतीने हे पण चुकीचे आहे. पहिला आपल्याला मिळालंय समद्विभुज त्रिकोणात 2 बाजूंची लांबी समान असते. पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर. धन्यवाद. अरे पुढचा एक राहिलाय 14वा. सोबतच्या आकृतीतील आयतांची संख्या किती? आता हा शेवटचा प्रश्न आहे. आता आयत मोजूया किती आहेत तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा 1, हा 2, हा 3,
आणि हा एक 4, म्हणजे काय सिंगल. किती मिळाले 4. आता दोन आयतांपासून किती मिळतायत ते शोधूया. ही रेषा कट केल्यानंतर हा एक आयत मिळाला, ही रेषा कट केल्यानंतर हा दुसरा आयत मिळाला, त्यानंतर ही रेषा कट केली तर हा एक मिळतोय तो तिसरा आयत, ही रेषा कट केल्यानंतर हा मिळतोय चौथा आयत. 2 पासून किती मिळाले 4, 3 पासून इथे मिळत नाही. 4 म्हणजे सगळं रेषा खोडल्यानंतर हा एक आयत तयार होतोय पूर्ण मोठा, प्लस 1. 4 आणि 4 8 आणि हा एक 9, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.